जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका 67 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात मौशी इथे ही घटना घडली। मृतकाचे नाव आसाराम दोनाडकर, वय वर्ष 67 असे आहे। आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला, जादूटोणा करतो म्हणून वाद घातला आणि आसाराम दोनाडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली व 3 आरोपींना अटक केली। यामध्ये संतोष जयघोष मैन, वय वर्ष 26, श्रीकांत जयघोष मैन, वय वर्ष 24, रुपेश देशमुख, वय वर्ष 32 यांचा समावेश आहे। आसाराम याने करणी केल्याने मैन परिवारात एका व्यक्तीला मुलबाळ होत नसल्याचे कारण काढत ही हत्या करण्यात आली। पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याबाबतची जनजागृती अत्यावश्यक असल्याचे सांगत त्याशिवाय असे निर्घृण प्रकार टाळता येणार नसल्याचे म्हटले आहे। नागभीड तालुक्यातील मौशी येथे काल आसाराम दोनाडकर नावाच्या एका 67 वर्षीय वृद्ध माणसाची जादूटोण्याच्या पायी हत्या झाली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी असे प्रकार घडत असतात। वास्तविक हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। गेल्या 11 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, पण त्याचे काही परिणाम झाले नाही, कारण हा कायदाच जनसामान्यापर्यंत पोहोचलेला नाही। दरवर्षी अशा घटना घडत असताना मी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन 2 वर्षापूर्वी दिलं होतं की प्रत्येक गावामध्ये जादूटोणा विरोधी कृती दल आपण स्थापन करा आणि त्या माध्यमातून जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करा, म्हणजे ह्या अस्तित्वहीन जादूटोण्याच्या संशयापायी अशा निर्गुण हत्या होणार नाही। जर तो कायदा गावागावापर्यंत पोहोचला नाही तर अशाच हत्या होत राहतील। व्यापक समाज प्रबोधनाची गरज आहे।